पार्थ पवार यांच्यामुळे महायुतीवर परिणाम होणार का असे सवाल कुठेतरी उपस्थित होत आहेत। कारण की जमीन घोटाळ्यामध्ये अजित पवारांच्या पुत्राचं नाव आल्यानं राजकीय क्षेत्रामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे आणि निवडणुकांच्या तोंडावर जमीन वादामुळे अजित पवार अडचणीत सापडण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। खडसेंबाबतचा न्याय आणि निकष अजित पवारांना लागू होणार का असा सगळा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मॅडम, आपण पाहतोय की एक पार्थ पवार यांच्यावर जे आरोप केले गेलेले आहेत आणि त्यानंतर दुसरीकडे अजित पवारांनी सुद्धा हात वरती केलेत। आता या सगळ्याचा पार्थ पवार प्रकरणाचा परिणाम जो आहे तो महायुतीमधील संबंधांवर कशा प्रकारे होऊ शकतो, कसं वेगळं वळण घेऊ शकतं हे प्रकरण, या संदर्भात काय विश्लेषण करता येईल? आणि निवडणुकीच्या तोंडावर एका गैरव्यवहाराचं मोठं प्रकरण बाहेर आलं असल्यामुळे महायुती थोडंसं संकटात आलेली आहे। कसं असतं की कोणत्याही सरकारच्या कामाचं परसेप्शन हे खूप महत्वाचं असतं। तिथे प्रत्यक्ष उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा काहीतरी करतोय आणि प्रशासन त्या रीतीने वागतंय, यामुळे महायुतीची थोडी नाचक्की झाली आहे आणि ती राष्ट्रवादीच्या बेलगाम वागण्यामुळे झाली आहे असा मुद्दा आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाकडून उभा होऊ शकेल। त्यामुळे तुमच्यामुळे आमचं नुकसान होत आहे असं परस्परांकडे बोट दाखवलं जाईल। आधीच ठिकठिकाणी दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या विरोधात उभे बोलतायत, त्या परिस्थितीत तुमच्यामुळे आमची पत गेली हा मुद्दा समोर येऊन जागा वाटत आणि महायुती सरकारमधलं आपापसातलं समीकरण याच्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता दिसते आहे। मॅडम, पण आपण पाहतोय जे आरोप होत आहेत आता अंजली दमानियांकडून म्हणालो किंवा अंबादास दानवेंकडून होत आहेत, तर दुसरीकडे कुठेतरी सरकारच्या निष्पक्ष आणि स्वच्छ कारभाराच्या प्रतिमेला मोठा धक्का बसतोय असं म्हणूया। सरकारनं सावरायचा प्रयत्न केलाय, ताबडतोब चौकशीचे आदेश देऊन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरण गंभीर आहे असं म्हणत ताबडतोब चौकशी नेमली। अजितदादांनी मुलाला कुठेही पाठीशी घातलं नाही, उलट त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं वागणं चालणार नाही, मुख्यमंत्र्यांना चौकशी करण्याचे अधिकार आहेत। पण त्याच वेळेला त्यांनी 3 महिन्यापूर्वी या प्रकरणाची कल्पना होती असं सांगितल्यामुळे गैरव्यवहार असे कसे होत आहेत, अधिकारी कर्मचाऱ्यांची गैरव्यवहार करण्याची हिंमत कशी होते हा प्रश्न पुढे येणार आहे। त्यातच पवार कुटुंबात जे काही सुरू असतं, प्रत्यक्ष संबंध उत्तम असतात, राजकारणात भूमिका वेगवेगळ्या असतात, त्यात सुप्रियाताईंनी पार्थची काहीच चूक झालेली नाही असं सांगून भाषाला कवेत घ्यायचा प्रयत्न केला। वडील म्हणतात चौकशीला सामोरे जा आणि वडिलांची वाद असलेली आत्या म्हणजे चुलत बहीण त्यांची म्हणते की नाही याची चूक झाली, तेही कुठेतरी जनतेत चर्चेचा विषय होणार आहे। मुळात अशा प्रकारचा गैरव्यवहार होणं हे अशोभनीय आहे। सरकारचा महसूल बुडत असतो, करदात्यांवर तो घाला असतो, तो नेमका निवडणुकीच्या तोंडावर समोर आल्यामुळे अडचणीत जास्त वाढ झाली आहे। त्यावेळेला आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिपतीने लढल्या जाणार आहेत, पुष्कळ वर्षांनी निवडणुका होत आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचे अडचणीत येण्याचे जे आपण लाऊडनेस म्हणू शकतो तो यावेळेला वाढला। अगदी, आणि या प्रकरणाचा अजूनही तपास सुरू आहे, त्यामुळे पोलिसांकडून अजून काय समोर येतं, कोणते खुलासे होतात याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। मृणालिनी मॅम, धन्यवाद तुमच्या विश्लेषणाबद्दल।